पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात युद्धाचं सावट निर्माण झालं होतं आणि कालच भारताने पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक केला होता। तत्पूर्वी भारताने केंद्र सरकारने ज्या काही सूचना दिल्या होत्या मॉकड्रिलच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे या ठिकाणी मॉकड्रिल सुरू झालेलं आहे। युद्धजन्य परिस्थितीमध्ये काय करावं याचं मॉकड्रिल या ठिकाणी सुरू झाले आणि सर्व अधिकारी असतील कर्मचारी असतील तहसीलदार विभागातील हे सर्व कर्मचारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाले आणि या युद्धजन्य परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचंय हे या ठिकाणी सर्व दाखवतात कर्मचारी। आणि जो काय तो हल्ला झाला होता आपण बघतोय या ठिकाणी डमी जखमी कर्मचारी आहेत हे देखील या ठिकाणी तयार केलेले आहेत। आणि जो पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जो काही पहलगाम दहशतवादी हल्ला होता त्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने जे काही आदेश दिले होते निर्देश दिले होते त्यानुसार या ठिकाणी मॉकड्रिल सुरू झालेलं आहे। युद्धजन्य परिस्थिती ज्यावेळी हवाई हल्ले होतात किंवा एखादा ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट होतो अशा वेळी काय करायचं हे दाखवण्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आपण पाहतोय संपूर्ण परिसरात या ठिकाणी अलर्ट दिला जातोय। सर्व कर्मचारी असतील अधिकारी असतील या ठिकाणी या युद्धजन्य परिस्थितीतील मॉकड्रिलमध्ये सहभागी झालेले आहेत आणि जे काही जखमी झालेले जे डमी कर्मचारी आहेत त्यांना कशा पद्धतीने सुरक्षित स्थळी न्यायचं हे देखील दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। आपण पाहतोय या ठिकाणी पोलिसांची व्हॅन देखील आलेली आहे। मोठ्या प्रमाणात युद्धजन्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेला असो मॉकड्रिल आहे। हा मॉकड्रिल या ठिकाणी दाखवण्यात येतोय। 2 ते 3 कर्मचारी या ठिकाणी जखमी दाखवलेले आहेत आणि या जखमी कर्मचाऱ्यांना जो काही प्राथमिक उपचार मिळायला पाहिजे तो प्राथमिक उपचार देण्यासाठी या ठिकाणी सर्व प्रशासन असेल पोलीस यंत्रणा असेल ही सगळी अलर्ट मोडवर आलेली आहे। आणि या ठिकाणी जो काही भारताने जो संदेश दिला होता मॉकड्रिलचा हे मॉकड्रिल या ठिकाणी पार पडते। आपण पाहतोय या ठिकाणी कशा पद्धतीने मॉकड्रिल या ठिकाणी साजरा होते हे आपण पाहतोय। जे जखमी कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी रुग्णवाहिकेतून सुरक्षित स्थळी त्यांच्यावरती उपचार व्हावा यासाठी त्यांना घेऊन जाताना आपण पाहतोय। सर्व अधिकारी असतील कर्मचारी असतील दस्तूरखुद्द तहसीलदार रत्नागिरीचे तहसीलदार आहेत हे या मॉकड्रिलमध्ये सहभागी झालेत। स्वतः आपल्याला या ठिकाणी धावपळ करताना पाहायला मिळतात। तहसीलदार राजाराम म्हात्रे साहेब आहेत ते स्वतः आपल्याला या ठिकाणी या मॉकड्रिलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। ते स्वतः धावपळ करतात आणि जी काही आपत्कालीन परिस्थिती ओढवले या आपत्कालीन परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं कशा पद्धतीने आपला बचाव करायचा हे देखील दाखवलं होतं। या ठिकाणी आपण पाहतोय NCCचे कमांडोज आहेत ते या ठिकाणी जखमींना घेऊन येतात। पोलिसांचे कमांडोज आहेत ते आलेत। त्यानंतर QRTचं जे पथक आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। एक मोठं प्रात्यक्षिक मॉकड्रिलचं या ठिकाणी आपल्याला तहसीलदार कार्यालयाच्या आवारात पाहायला मिळतं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पाहायला मिळते। सर्व यंत्रणा युद्धजन्य परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने यंत्रणाने अलर्ट राहावं जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली युद्ध सुरू झालं तर काय करावं याचं मॉकड्रिल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यंत्रणा आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळ्या पोलिसांच्या यंत्रणा आहेत आपत्कालीन नियंत्रण केंद्र आहे। त्यानंतर या ठिकाणी शहर पोलीस रत्नागिरी शहर पोलीस स्वतः या मॉकड्रिलमध्ये सहभागी झालेत। रत्नागिरी शहर पोलीस या मॉकड्रिलमध्ये स्वतः सहभागी झालेत। शहर पोलीस निरीक्षक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। जो काही प्रशासकीय स्टाफ आहे आपत्कालीन यंत्रणेत जो काही जखमी होईल अशा स्टाफला कशा पद्धतीने आपल्याला सुरक्षित स्थळी हलवायचं किंवा त्यांना प्रथमोपचार मिळावा यासाठी कशा पद्धतीने हालचाली करायच्यात हे देखील दाखवायचंय। आणि या ठिकाणी स्वतः रत्नागिरीचे शहर पोलीस निरीक्षक आपण पाहतोय काही सूचना करतात स्पीकरवरून जे आपत्कालीन परिस्थिती ओढवले या असं समजून जी काही सूचना द्यायच्या असतात त्या सूचना देखील या ठिकाणी पोलिसांमार्फत दिल्या जात आहेत। संपूर्ण स्टाफ आपण पाहतोय जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे या ठिकाणी अलर्ट झालेली आहे। संपूर्ण परिसराला पोलिसांनी वेढा दिलेला आहे। पोलिसांचं QRT पथक असेल कमांडोज असतील किंवा NCC कॅडेट असतील हे सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सज्जड दम दिला होता की याचा बदला आम्ही जरूर घेऊ, मरेंगे नहीं लेकिन मारेंगे या भाषेत त्यांनी
भारताने त्यांचा निषेध केला होता आणि कालच मध्यरात्री, आज पहाटे मध्यरात्री एक वाजून 28 मिनिटांनी भारताने पाकिस्तानवरती हवाई हल्ला केला आणि या हवाई हल्ल्यात पाकिस्तानचे 9 दहशतवादी तळ भारताने उद्ध्वस्त केलेले आहेत. भारताने या पाकिस्तानला सज्जड दम दिलेला आहे. अशा पद्धतीने भारताने पाकिस्तानला जो काही इशारा दिला आहे त्याचं प्रत्यय आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण यंत्रणा असेल, प्रशासकीय यंत्रणा असेल, ज्यावेळी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये नेमकं काय करावं, कशी खबरदारी घ्यावी असं याचं एक मॉकड्रिल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. परंतु भारताने पाकिस्तानला जो काही संदेश दिला आहे, जो काही इशारा दिला आहे, दूध मागोगे तो खीर देंगे, काश्मीर मागोगे तो चीर देंगे, या इशाऱ्यानुसार भारताने पाकिस्तानवर जो हल्ला केला आहे त्या हल्ल्याचं समर्थन आणि त्या हल्ल्याच्या स्वागतार्थ देशभरात सर्वत्र कौतुक होते. कॅमेरामॅन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.